दरबार महाराजाचे येड सगळ्याला लागले. स्वर्गाचे सरोवर इच्छिती माझा जन्म व्हावा कर्मभूमी पडते आणि येथे येऊन घडावी सद्गुरू होते. स्वर्गाचे सरोवर इच्छा कराले आमचा जन्म कर्मभूमीत व्हावा. काय करावं इथं येऊन फक्त नामच घ्यावा. सांगितले नामाचा बाजार करू रे. नामाचा बाजार नामाचा बाजार करू रे. नामाचा बाजार नामाचा बाजार करू रे. कुठं जावं लागते महाराज गुरु जवळ जावं लागते. तेव्हा पद लिहिलं तेव्हा होता नामाचा बाजार. आता कलियुगामध्ये बदलले. आता काय पण घ्यावं लागल मायेचा बाजार गुरु घरे. मायेचा बाजार ओ मायेचा बाजार घरे. मायेचा कलियुगामधलं गुरुच्या मताचा कमी झालाय आणि मायेचा बाजार जास्त झालाय. हे कलियुग तुझी इच्छा त्याची श्री माया. जे चौसष्टी पुरुषार्थाची जन्मी आद माया आणि गुण शोभनी पण माया आणि दासी जियाची शोभत असे. महाराजांच्या इच्छेनुसार श्री माया जन्माला आले. श्री मायाचं पद कोणतं होईल? पस्तीचं पद श्री माया. श्री माया देताराचे तुझा परिवार 28 लक्ष आहे. ही श्री माया महाराजांच्या इच्छेनुसार निर्माण झालेली माया म्हणजे श्री माया. मग पुरुषार्थाची जननी आज माया. जननी होय आपली हीच माय आपल्या जीवाची माय होय. मग आज आजी चित्ता जे सालाचा महायोग आनंद चाले ते. त्या गुरु महाराज समोर कोणाचे धाक जमणार मी बडे मला तिथंच खतम होऊन जाते. असंच एखाद्या काय घडलं चतुर्मासाची सांगता आजच्या स्वयंपाक करावा. इकडे पारा चालू आहे. पारा देवा धरता धरता देवा पारा चालू. आचार्य काय केला त्यानं म्हणला काय लावलं म्हणजे दत्ता दत्ता काय लावलं तुम्ही. मला स्वयंपाक करायचं सुधारणा आले मिरची किती टाकू घे मीठ किती टाकू घे. त्यानं त्याच्या धर्मात दत्ता देव काय देणार आहे म्हणजे महाराज आईचं भांडण होय त्याला तात्काळ शिक्षा मिळाली.
तळण झाली बालुशाही, त्यानं जो बालुशाही होऊन तळून निघालाय. हे अग्नीचं भांड होय, पण हे भक्ती करायला लोक घाबराले. लवकर बापू दत्त काही जमना आले तिथं बेल नाही, फुल नाही, ना अक्षर नाही, काही नाही, ते जमना आले महाराज. आम्हाला उद्बत्ती पाहिजे, आमचं मन समाधान होते. आता गुरु महाराज अग्नीचं भांड होय, तिथं काही बी जमू शकत नाही. मग तिचे नीती सगुण झाला अशी, तिचे नीतू निर्गुण मनव तशी, आणि गेले तुझ्या स्वरूपाशी, आणि कोणवर शक्य पामर. अनुष्याबाईसाठी महाराज सगुण रूपामध्ये आले. चातुर्मासाचं निमित्त येऊन आपल्या सुद्धा घरी देव येतात. भक्ती पाहिजे. निर्गुणाला निर्गुण सुद्धा भेटते. म्हणून काय सांगितले, निर्गुणाचा सगुण झाला भक्ताकार. निर्नामाचे सगुण बनले, निर्नामाचे सगुण बनले, आम्हा काय पावला प्रसादाचा वाजून आले, त्याला वाजून आले. निर्गुणाचा सगुण झाला गुणासाठी भक्ता कारण. निजनामाचे सगुण उघडले, आम्हा काय होणार. निजनामाचं संदोष गुरु आपल्याला खोलून देतात. म्हणून निजनामाच्या भरूया राशे, निजनामाच्या भरूया राशे, निजनामाच्या भरूया राशे, निजनामाच्या भरूया राशे. मोक्षे पद दातू गुरुना पाजले वाहू, पाजले वाहू, नामाच्या भरूया राशी, आणि मुक्षपद गाठू, आणि गुरुला पुष्पांजली वाहू. मग जिथे सगळ्याला अशी रूपा वेरवी तू निघून अरूपा कृपा सागरची रत्न दिला भजनाना तासा. आज सगुण झाले भक्तासाठी, निर्गुण झाले भक्तासाठी. कोणा पार कळाला नाही मजा आनंदाशी सांभाळी महाराज. आम्ही हात वर आम्हाला समजून घ्या. सांगितलं तुम्हाला अनाथ ते कोण कीर्तनाच्या माध्यमातून तिथे आले त्याला डबल द्या. कोण होईल त्या भाषेत आठवते. माई नाही, बाप नाही, शेती नाही, घर नाही, मुलं नाही, काहीच नाही. त्याचा व्यवसाय करण्यासाठी पुन्हा म्हणाले, त्याचं पोट भरण्यासाठी त्याला आपण अनाथ म्हणतात. आता त्या अनाथ चुकीचा होईल. बाळगे महाराजांचा हिशोब अनाथ कोणाला म्हणाव, ज्याने सगळं गाव त्याला सोडून टाको, गुरुची भक्ती करतो त्याला अनाथ म्हणाव. म्हणून काय म्हणे बाळगे स्वामी म्हणे नानाताचा, स्वामी म्हणे नानाताचा, स्वामी म्हणे नानाताचा, महाराज सगळं ऐकायला सोडून टाकून इकडे सप्त्याला येऊन बसालाय. घरदार सोडून टाकून सप्त्याला आलाय. आमच्या इकडे माणसं कमी दिसली, महिला मंडळ जास्त दिसाले. कारण महिलांमध्येच ताकद आहे देशाचा उद्धार करण्याची. आमच्या बाबतीत ताकद कमी पडत का. याला यश झाले इतिहास, यशला नाही याला नटून गेलाय. तसं दुसरी ते दागिन्याला नसते यानं यश चलाय. त्याच्या तिकडे नाही मला काहीच होईना. एवढा विश्वास देवावरती तसं मात्र ते तोंडावर विश्वास करायला मला काहीच होईना. शिकलेलं बघलं त्याच्यावर फोटोच आहे. आम्हाला वयाचं जन्म ते त्याचा विश्वास बघा. विश्वासानं पिते ती बिडी
विश्वासानं तंबाखू खायलाय, ते काम विश्वासावर चालू आहे ऐक त्याच। मात्र आपल्या परमात्माचं काम विश्वासानं चालू नाही। काही जणांचं काय जण लागले गुरुभक्तीला, जे लागले त्याचं आनंद जन्माचं भाग्य, आनंद जन्माचे पुण्याचे पदरी त्वरित होतो आनंदाचा ज्ञानाधिकारे। अनंत जन्माचं भाग्य पाहिजे तेव्हा आपल्याला ही शिदोरी सापडते। शिदोरी कोणालाही सापडायची नव्ह। ईश्वरी त्या रस्त्यावर पडल काय कोणालाही भेटायला, आपोआप आनंद जन्माचं भाग्य झालं आपल्याला आनंद नाम भेटते। तुझवर नाव या महिमा योग्यता नाही आगम निगमा, येथे मी